नमस्कार मित्रांनो, मी काल रात्री संध्याकाळी 7च्या आसपास गावाला पोहोचलो आहे। इथे आतमध्ये गाडग्याच्या आतमध्ये आपण गाडी लावली आहे। तुळशी वृंदावन आपलं हे, आणि हे आपलं छोटंसं घर आहे। आता गणपती ॲक्च्युली आमचे गणपती गावाला खालच्या घरामध्ये, मग जिथे मेन घर असतं तिथे असतं। तिथून माझ्या छोट्या भावाने आतमध्ये घरामध्ये आणलं आहे। मी तुम्हाला दाखवतो आपल्या घराचा गणपती कुठे ठेवला आहे तो। गाडी इथे पार्क केली, थोडंसं गाडीचा इश्यू झालेला आहे, जी एका ठिकाणी पडली त्यावेळेला तो जरा थोडासा पॅनियरचा थोडासा इश्यू झाला आहे, तो आपण चेक करूया, चेंज करूया परफेक्टली। त्यानंतर आपण जरा जाऊया आतमध्ये घरामध्ये। गणपती बसवला आहे ते दाखवतो तुम्हाला मी। बाकी बच्चा कंपनी सर्व आलेले आहे। हा माझा छोटा भाऊ, काम चालू आहे ते सध्या। गणपती अजून बसवलं नाही आपण पण बाप्पा इथे आहेत। त्यानंतर हे सगळं काम माझ्या छोट्या भावाने केलेलं आहे। बऱ्यापैकी सुंदर असं बनवलेलं त्याचं आसन। आता थोड्या वेळात आम्ही आता जस्ट गणपतीला बसू। माझी आई समोर, माझी आई आहे, ही छोट्या भावाची मुलगी, ही त्याच्यापेक्षा मोठ्या भावाची मुलगी, आणि हा आमचं काही घर असं आहे। ही आई, हा टोटल आमचा मोठा असा गावचं घर, मोठं असं गावचं घर। वहिनी काम करत आहेत, आमच्या काय वहिनी बोलत नाही, तुमचीच बोलतो। हे टोटल घर आमचं असं आहे। चला या, आणि मी तुम्हाला हे दाखवतो की बाबांनी केलेले आमचे कामं। तुमच्या बाजूला इकडे टोटली कलम लावलेत, या बाजूला कलम, त्या बाजूला सुद्धा कलम आहे, त्या बाजूला सर्व टोटली कलम्स आहेत। तुम्हाला दाखवतो मी कलम्स कुठे कुठे आहेत ते। हा, ही काय आमची वनराई, इथे टोटल पूर्ण बाबांनी आमचे कलम लावून ठेवले आहेत। या बाजूला कलम्स आहेत, हे इकडे कलम्स आहेत, तिकडे कलम, तिकडे कलम। ही केळीची झाड आहे, चिकूचं झाड आहे इव्हन इथे। आणि हे एक बनवलेलं इथे गोष्ट आहे जिला खूप बोलतो आपण गावच्या भाषेमध्ये। इथे आपण लाकडं साठवतो सर्व टोटली, ही अशी लाकडं साठवतो आपण इथे। हा पूर्ण आपल्या घराचा घेरा। काही चिरे आणलेले आहेत आपण, जांभा दगड बोलतात त्याला। ते घराचं बहुतेक जर काम केलं आपण तर ते हे काम करण्यासाठी आपण ते जांभा दगड आणून ठेवलेलं आहे। असं काय आहे। चला तर मग आपण थोड्या वेळानेच भेटूया। गणपतीचं आगमन घरामध्ये झालं आहे, फक्त त्याच्या स्थानावर त्याला बसवायचं आहे, त्याच्यानंतर आपण पुन्हा भेटू। बरं, गणपती आसनावर बसवतोय आपण आहे। गणपती बाप्पा मोरया। मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया 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 मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गणपती गजानन महाराज
वर्षाच्या वार्षिकाप्रमाणे आपलं एडवाकडून आम्ही गणपती आणलेला आपलं काहीतरी त्यांच्या हातून चुकी अन्न प्रकारचा नाश गणपती गजानन स्वामी समर्थ तुझ्या तेजानु आज आमच्या बाळगोपाळाला जाप ज्या कर्जन करण्यासाठी त्या कर्जाच्या नंदू गळ्यात बाम त्याच्या पोटावर चूक दुख नेऊन ठेव आणि या लेकराची इथपासून मुंबई पर्यंत बोलण्यात चालण्यात निर्माण फिरण्यात नोकरी धंद्या वगैरे पासून जरी आडी अडचणी येऊन पडल्या असतील तेवढ्याची तू आपली जिकडच्या तिकडे तू दूर कर आणि त्या लेकरांची इथपासून मुंबई पर्यंत घडी बंद बाबा उभ्या वर्षाची रखवाली धर गणपती बाप्पा मंगल मूर्ती तुझ्यासाठी हा आमचा रोड आहे जिथून आम्ही खाली जातो ॲक्च्युली म्हणजे आमची जो मेन घर मूळ घर बोलतो आपण जे वडिलोपार्जित घर आहे तिथे जाण्यासाठी रस्ता आहे। मी या बाजून आलो आमचं इथे वरती घर आहे जे माझ्या बाबांनी बांधलेलं त्यानंतर आम्ही या बाजूला खाली आपण चाललो आहे मूळ घरामध्ये जिथे आपल्या गौरी असतात गौरी आहेत आपले गौरी गणपती विसर्जन होईल उद्या तर आज गौरीच्या ठिकाणी आपण जातो बघूया गौरीला कसं सजवलं आहे। सुप्रभात मित्रांनो, आज ॲक्च्युली गणपती विसर्जन आहे आपले गौरी गणपती विसर्जन असतं। त्याच्या अगोदर जे 3 गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत। आमच्या गावामधल्याच 3 गोष्टी म्हणजे आपली एक शाळा जी 7वीपर्यंत आहे ती एकदा आपण बघून येऊया। तुम्हाला मी दाखवतो आपली शाळा कशी आहे। दुसरं म्हणजे आपलं मंदिर ठाणेश्वराचं मंदिर जे आहे ते तुम्हाला दाखवतो। आणि तिसरं म्हणजे जिथे आपण आज गणपती विसर्जन करणार आहे तिथे पाणी थांबवलं जातं म्हणजे पाणी गडगा बांधला जातो आणि पाणी थांबवलं जातं म्हणजे ज्या कोंडीमध्ये तिथे आपण विसर्जन करू शकतो ते तुम्हाला दाखवतो। चल तर आपण जाऊया तिन्ही पण गोष्टी बघून येऊया आपण। गावच्या घरातल्या गावामधल्या घरामध्ये सुरुवात झाली आहे। इथून सुरुवात झाली खाली उतरल्यानंतर त्यानंतर या बाजूला ही आमची घरं हे आमचं मूळ घर जिथे देव आहे हे आमचं मूळ घर आहे आणि हे काकांचं घर आहे। त्याच्या बाजूला आम्ही इथे आतमध्ये आमचं देवघर आहे त्याच्या खालती इथून पूर्ण ही वाडी झाली पूर्ण हा पूर्ण वाडीचा परिसर आहे। हे लेफ्ट साईडचं माझ्या भावाचं घर आहे जे माझ्या काकांचंच आहे
ए अशे हवा जातोय का? बसल्या भाऊ इथे आणि हे वाहतं पाणी इथे. त्याच्या व्यतिरिक्त आपण इथे मोठी विहीर बांधली आहे, ती खोदलेली आहे. तुम्ही बघतो बऱ्यापैकी पाणी आहे यामध्ये. पाणी पूर्ण स्वच्छ करायला लागेल, तेवढं त्यानंतर सोडायला लागेल. पण खूप मोठी विहीर आहे. चल पुढे चल ये, नंतर बघ तू. हा रे काय बोलतो, बरं आहे ना? हा वहाळ आहे जिथे पाणी भरतो सुद्धा आणि कपडे धुतले जातात सर्वांचे. काय ग बरे आहे ना? हां वरती जाऊ. या ठिकाणी पाणी भरलं जातं सर्व. त्याच्या व्यतिरिक्त इथे कपडे धुतले जातात. त्याच्या पुढे गेलो की आपल्याला लागतं जिथे आपण गणपती विसर्जन करतो. बऱ्यापैकी छान कट्टे बनवले तिथे. चकुले या पुढे. इथे आपण संध्याकाळी आज गणपती विसर्जन करणार. गणपती ठेवायला प्रत्येक ठिकाणी जागा केलेल्या आहेत. ह्या अशा गणपती आणल्यानंतर उतरून ठेवायला जागा केल्या आहेत. ह्या तिथपर्यंत आहे. इथून खाली उतरायला जागा केलेली आहे. सावकाश आलीची सावकाश यायचं, घसरायचं नाही. हा इथपर्यंत जागा केलेली आहे. आणि तुम्ही पाणी बघू शकता. हे पाणी पूर्ण तुंबवलं आहे, साठवलं आहे इथे. आणि या कॉर्नरनी असे गणपती विसर्जित केले जातात. त्या कॉर्नरनी म्हणजे मध्ये नसतात, कॉर्नरने गणपती विसर्जित केले जातात. आपण पुढे जाऊया आपल्या मंदिरापर्यंत. ठाणेश्वर मंदिर एकदम सुंदर असं गाव. पूर्ण आजूबाजूला हिरवळ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मंदिराच्या इथे मंदिराच्या खालून झरी आहेत जे बारमाही वाहतात. त्यामुळे या गावामध्ये म्हणजे माझ्या गावामध्ये कधी अजून पाण्याची कमतरता भासली नाही. का? कारण ते जे झरे आहेत ते वर्षाचे 12 महिने वाहत असतात. हे पावसामध्ये माझ्या एवढं पाणी आहे. वरूनसुद्धा वहाळ आहे तो पूर्ण, तिथून पण पाणी येतं आहे. पण त्या व्यतिरिक्त ज्या वेळेला वरून पाणी बंद होतं म्हणजे पावसानंतर, त्यावेळेला फक्त मंदिराच्या खालून येणारे जे झरे आहेत तेच कामाचे आहेत आम्हाला. ते झरे वर्षभर पाणी देतात. ज्या गावामध्ये अजूनपर्यंत मी लहानाचं मोठा झालो आहे पण मला माहीत नाही की कधी पाण्याची कमतरता भासते. ॲक्च्युली मी पुढे जायचा प्रयत्न करतो आहे. मंदिरात जायला छोटासा इश्यू आहे कारण ते वाहतं पाणी आहे आणि पूर्ण शेवाळ आहे. ॲक्च्युली इथे पूर्ण शेवाळ असल्याकारणाने ना थोडं डिफिकल्ट आहे जाणं. पुढे बघूया जर पाय टाकून आपल्याला जायला मिळालं की किंवा मी जायचा प्रयत्न करतो. पूर्ण शेवाळ आहे. तर लहान इकडची मुलं गावची मुलं जी आहेत तिथे बिंदास नाही जातील. पण माझाच प्रॉब्लेम आहे, शेवाळ आहे इथे. आता घसरलो असतो. पाण्याच्या वेळेला इथं पूर्ण शेवाळ असते. बापरे. चलो ठीक आहे, मंदिरात जायला रस्ता मिळाला आपल्याला. मंदिरात चाललं आपण. हे आपलं ठाणेश्वराचं मंदिर आहे.
हा असा काही पूर्ण गाभारा आहे त्याच्या मंदिराचा. आपले देव आहेत. हा मंदिर परिसर पूर्ण गाभारा पण बऱ्यापैकी मोठा आहे आपला. आत्ता तुला इथं लॉक आहे पण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकत नाही. पण बाहेरून आम्हाला दर्शन मिळेलच नाही. तर बाहेरून दर्शन घेऊन आपण तिथून बाहेर पडूया. त्यानंतर आपण जाऊया टुवर्ड शाळेच्याकडे. म्हणजे आपली जी शाळा 7वीपर्यंत आहे ती याच रोडला आहे पुढे. तर आपण शाळेच्या बाजूला जाऊया. आपला रस्ता इथून वरून खाली यायचा आहे. त्या बाजूला आपण खाली येतो. नंतर ही पूर्ण वाडी लागते आपल्याला. या वाडीमधून म्हणजे आपल्याच वाडीमधून आपण पुढे कोपऱ्यापर्यंत जे आपले गावकर आहेत पाळेकर तिथपर्यंत जातो. आणि त्याच्या पुढे आपली शाळा आहे. तर आपण तिथपर्यंत जाऊया. आता या बाजूने वाडीच्या बरोबर लेफ्ट साईडने आपलं वाहतं पाणी म्हणजे वहाळ बोलतो आपण. ते वहाळ आहे. हद्द चालू झाली आपल्या शाळेची हद्द म्हणजे खूप चांगला रस्ता बनवला आहे. चिरेबंदी रस्ता म्हणजे चिरे टाकून जांभा दगड बोलतो आपण त्याला. जांभा दगड टाकून मुलांना जाण्या येण्यासाठी रस्ता बनवला आहे. सुंदर असा रस्ता. बाजूला वाहणारी आपलं वहाळ. तुम्हाला दिसेल आता ही आपली शाळा आहे. ही पुढे आपली अशी शाळा आहे. 2 एंट्रन्स आहेत. एक छोटा एंट्रन्स एक मोठा एंट्रन्स आहे. टॉयलेटसुद्धा आहे तिथे. शाळा स्कूल 7वीपर्यंत आहे. तुम्हाला मी दिसतो. तुम्हाला पहिली मी शाळा अशी एका बाजून दाखवतो. हा शाळेचा परिसर. ही शाळा आहे. दोन्ही शाळा सेम आहेत. या बाजूला बघितलं तर ही विहीर आहे. पाणी इथे साठवलं जातं विहिरीतून. इथे किचन शेड आहे. या बाजूला किचन शेड दाखवलं आहे. तिकडे वॉशरूम आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा स्कूल नाणार पायकवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. हा पूर्ण शाळेचा कंपाऊंड. इथून इथपर्यंत याला हा बनवलेला गेट. तिकडे एक गेट आहे आणि हा एक गेट आहे. हा पूर्ण कंपाऊंड आहे लेडीजसाठी आणि त्या बाजूला जेंट्ससाठी आहे. हा तुम्ही बघू शकता प्रत्येक दरवाजावर एक सुवासित लिहिलेलं आहे सुंदर असं अक्षरामध्ये. कोणतेही काम निष्ठापूर्वक करा, कीर्ती तुमच्या मागे धावत येईल. त्या व्यतिरिक्त सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म आणि मृत्यू दिले त्याचे फोटो सहित. तसंच राजमाता जिजाऊ यांचंही दिलेलं आहे इथे. जन्म मृत्यू दिलेला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढे आहे. ज्योतिबा फुल्यांचा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी खूप सुंदर असं सुवासित लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश हे वरती सुवासित आहे. त्यांचे टोटल पूर्ण लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म लिहिला आहे, मृत्यू लिहिले आहे, हे सर्व इथे लिहिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी सुंदर असं सुवासित लिहिलं आहे. खरोखर खूप चांगली शाळा मेंटेन केलेली आहे. इथपर्यंत ही शाळा आहे आपली. वाव, प्राऊड करण्यासारखी सुंदर शाळा ठेवलेली आहे. आपण आता शाळेच्या इथून पुढे जाऊया. आणि शाळेच्या इथून पुढे जाऊया म्हणजे आता आज गणपती विसर्जन आहे, गौरी गणपती विसर्जन आहे. गौरी गणपती विसर्जनच्या वेळेला काही तिथे पायऱ्या आहेत त्या ठीकठाक करण्याचं काम करणार आहेत. तर बघूया आपण तिकडे कसं काम चाललं आहे ते, किंवा काय करतायत आपली गावातली मंडळी. तर आपण जाऊन तिथे बघूया. आणि खरोखर मेहनतीचं काम हे एकजुटीने करतात आणि त्यामुळे प्रत्येक होणारे गावातले प्रोग्राम शांततेत आणि सुंदरपणे पार पाडले जातात.
तर आपण बघूया आता पुढचं काम जे गावकरी एकत्र मिळून करतायत. काम ऑलरेडी सुरू झालं आहे. काही सिमेंटचे गोणे आहेत ते आपण घरातून एकातून बाहेर टाकतो, म्हणजे आमच्या काकांच्या घरातूनच, आणि त्याच्यानंतर तिकडे घेऊन जाणार आहे आणि तिथे फोडून तर टाकणार आहे. खाली टाकून जायचे. गावातल्या कामाला सुरुवात झाली. ॲक्च्युली गणपती नेताना कुठेही अडथळा होऊ नये म्हणून आपल्याला पहिली सुरुवात केली आहे. तर 2 ठिकाणी पायऱ्या मारून वरती परफेक्टली चालता येईल, म्हणजे पायरीचं जे आहे मोठे नसतील पायरी, अशा प्रकारे. काही जणांनी सिमेंटच्या गोण्या पण आणायला सुरुवात केली त्याकडे. काही सिमेंटच्या गोण्या होत्या त्या ऑलरेडी सुकून गेल्या होत्या, त्यामुळे सिमेंटच्या गोण्या इथून आपण तिकडे घेऊन जातो आहे आणि तिथे टाकतो आहे. ही गावातली मंडळी प्रत्येकजण सिमेंटच्या गोण्या डोक्यावरून घेऊन येतो, म्हणजे विचार करा किती हेवी असतात ते, आणि ते आपण घेऊन चाललो आहे. काय फिरव? अरे हो जाऊ ना इकडं. असं पाय काय नाही यार. हे नाण्याच्या पायाजवळ तोंड आतमध्ये जाऊ आणि ह्यो कोपरो एका गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मी उचलतो फुलाला फक्त जरा सांगितलं पाठवू. पुढे ये ना तसं. येऊ देत ना. येऊ देत ना पुढे. तुम्ही पण कानात सांगा. गणपती बाप्पा मोरया. हे मोबाईलवर माझा असाच राहा 2 मिनिटं. लोकांना तू मोबाईल. उभा राहा तिथेच. तुम्ही फिरा. कर शूटिंग. माझा मोबाईल आण. लोकांना तो मोबाईल. दे इकडे दे. बरं, आपले गणपती बाप्पा निघालेत. 5 दिवसाच्या सव्वासानंतर गौरी गणपती विसर्जन आहे आपलं. चला मग चल.
गणपती विसर्जनची मिरवणूक ऑलरेडी चालू झालेली आहे. माझ्या पाठीमागे पूर्ण गणपती विसर्जनची मिरवणूक आहे. तुम्हाला मी दुपारी सांगितल्याप्रमाणे तिथे आपण पाणी साचवलेलं आहे त्या ठिकाणी विसर्जन गणपती विसर्जन थोडंसं अंधार पडत चाललं आहे. ऑलरेडी तुम्हाला मी दाखवतो शूटिंग काय काय केलं तिथे. शूटिंगमध्ये दाखवतो की तिथे ऑलरेडी काय काय बनवलं आहे, कशा प्रकारे बनवलं आहे ते. आता ॲक्च्युली काय तिथे बोलता येत नाही कारण बँजो ऑलरेडी चालू आहे, त्यामुळे बोलता येत नव्हतं, आवाज पण जाणार नव्हतो मग. त्यामुळे मी फक्त शूट करत गेलो आहे. ज्या पायऱ्या ज्या मगाशी आपल्या गावकऱ्यांनी बनवले, बऱ्यापैकी चांगल्या पायऱ्या 6 पायऱ्या बनवल्या. त्यानंतर हे असं इथे तोरण बांधवले फुग्यांचं. सगळे फुग्यांचं तोरण बांधलं इथे. त्यानंतर हे आहे विसर्जनाची जागा जिथे पाणी बऱ्यापैकी जास्त. मला वाटतं एक माणूस उभा आहे 5 ते 6 फूट त्याच्या आसपास पाणी आहे. 6 फूट उंच या बाजूला आहे, तिकडे जवळजवळ 3 ते 4 फुटावर जास्त, तर तिथे विसर्जन होईल. देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ देळा हरिसा शंकर शोभे उमा वेलगळा. जय देव जय शिव शंकर सापडले तैसा सुरपण प्रसन्न केले नीळकंठना. काका आतमध्ये चला काका चला चले एक सेकंड अजिबात वेळ होईल. खाली जा पूर्ण खाली तू खाली वाग. भूत आतमध्ये काय होत आहे. हा खाली वाग. असं कर पहिलं पाणी जाऊ आतमध्ये पूर्ण. मोरया 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 बाप्पा. राहिली थोडी ती सरकव पुढे पाहिजे. विसर्जन झालं समजा करतोय रे. शूटिंग चालू आहे.
ते बरोबर घ्यायचंय बाई. अशा प्रकारे आजचं गणपती विसर्जन झालेलं आहे. बऱ्यापैकी मोठं हे 6 फूट 5 ते 6 फुटाचं पाणी साचवलेलं ठिकाण, ज्या ठिकाणी आम्ही दरवर्षी गणपती विसर्जन करतो. गणपती विसर्जन